नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण नेहमी कुठे ना कुठे भटकंती करत असतो। आज मी तुम्हाला मराठवाड्यातल्या एका प्राचीन अशा मंदिरात घेऊन जाणार आहे, ज्याला 900 वर्षांचा इतिहास आहे। त्या मंदिराचं नाव प्राचीन चालुक्य शिव मंदिर अनवा असं आहे। तर चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आज तारीख आहे 24 ऑगस्ट। पवित्र श्रावण महिना चालू असल्यामुळे खास सोमवारी दर्शनासाठी आम्ही निघालो। अनवा हे गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आहे। जालन्यापासून त्याचं अंतर 70 किलोमीटर एवढे आहे। अनवा हे गाव अत्यंत छोटे असून त्या ठिकाणी एवढी ऐतिहासिक वस्तू असल्यामुळे या गावाला वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे। हे मंदिर 12व्या शतकात यादव किंवा चालुक्य काळात बांधलेले आहे असा इतिहासात उल्लेख आहे। हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर अत्यंत सुंदर स्थापत्यकलेचे उदाहरण आहे। जालना जिल्ह्यातील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक असायला पाहिजे असं हे सुंदर मंदिर आहे। या मंदिराचे संगोपन हे पुरातत्व विभागाकडे आहे। वेरूळ, अजिंठा लेणी जशा पुरातत्व विभागाकडे आहे तसंच हे मंदिर पण त्यांच्याच अंडर येतं। मंदिर हे 4 फूट उंच एवढ्या बेसमेंटवर बनलेलं आहे। मुख्य पायऱ्या चालू होतात तिथे 2 द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत। मंदिराची मुख्य एंट्री पूर्व दिशेला असून पहिल्या कक्षात 52 खांब आहेत। पहिल्या कक्षाच्या मागे मुख्य गाभारा असून तिथे महादेवाची पिंड आहे। बाहेरच्या बाजूला विविध देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या पाहायला मिळतात, जसे की नृसिंह भगवान। मुख्य गोल कक्षेच्या छतावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। मधोमध नंदीची मूर्ती असून त्याभोवती बारीक असे कोरीव काम केलेले 52 खांब आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या नक्षी पाहायला मिळाल्या। बारकाईने जर खांबांकडे बघितलं तर 900 वर्षांपूर्वी सिमेट्री, प्रपोर्शन आणि कॅल्क्युलेशन किती परफेक्ट होतं याची अनुभूती मिळते। मंदिराच्या मुख्य खांबांची अवस्था तर ठीक आहे, पण मंदिराच्या वरच्या भागाची थोडी पडझड झालेली पाहायला मिळते। श्रावण महिना असल्यामुळे मंदिरावर सजावट केलेली होती। त्या काळात विना मशीन केलेली ही स्थापत्यकला खरंच प्रशंसा करण्याजोगी आहे। तुम्हीही एकदा या ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्या। मंदिराचे लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। हर हर महादेव।